आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने शासनाने लक्ष वेधण्यासाठी अमरावतीतून निवेदन सादर करण्यात आले आहेत। मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या आदिवासी कोळी महासंघाने समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाकडे ठोस भूमिका मांडली आहे। अमरावती येथील विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहेत। निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्र क्रमांक 65291111 पत्र क्रमांक तसेच संदर्भीय सूचना क्रमांक 2285/2026 चा उल्लेख करण्यात आला आहे। घटनेच्या म्हणण्यानुसार आदिवासी कोळी समाजाच्या हक्कांबाबत शासनाला चुकीची किंवा विसंगत माहिती जाऊ नये यासाठी अधिकृत कागदपत्राच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे। या दरम्यान 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे। समाजातील युवक युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा असा ठाम आग्रह महासंघाने व्यक्त केला आहे। संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शासन स्तरावर या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई तसेच संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांनाही पाठविण्यात आले आहेत। आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेतं याकडे समाजाचं लक्ष लागलं आहे। या राज्यात कोळी महादेव समाजाला, जमातीला आमच्या सवलती मिळण्यात याव्या या संबंधाने सर्व महाराष्ट्रातले नेते एकत्र येऊन काम करत आहेत। त्याच अनुषंगाने सुरवसे साहेब हे उपोषणाला बसले। 23 तारखेला त्यांनी मोर्चा काढला आणि शासनाला निवेदन दिलं। त्यामध्ये त्या अनुषंगानं आमदार रवी राणा साहेबांनी सुद्धा लक्षवेधी मांडली। लक्षवेधी क्रमांक आहे 2285 आणि त्या अनुषंगाने इतरही सन्माननीय आमदार महोदयांनी तारांकित प्रश्न टाकला। त्या तारांकित प्रश्नाचा क्रमांक आहे 652911। या अनुषंगाने आम्ही पूरक निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही सर्व पुरावे आणि आपल्याकडे असलेले कागदपत्रे आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिले आणि त्यामध्ये आमची अशी मागणी केली का हे पूरक निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं।